Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मूड ठरवण्यासाठी नेमके कुठले प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे ठरलेत आणि आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न जो होता तो भारताचा पुढचा पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य कोण. आणि या प्रश्नाचं कारण असं आहे की गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी हे रिटायर होतील अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती वारंवार रंगते आहे. कारण 17 सप्टेंबरला त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वाभाविकपणे मार्गदर्शक मंडळामध्ये नेत्यांना पाठवण्याची पद्धत जी आहे ती त्यांनीच सुरू केलेली होती. त्यामुळे पुढचा पंतप्रधान होण्यासाठी सर्वात योग्य कोण आहे हे विचारल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्याच नावाला 51.5% लोकांची पसंती आहे. राहुल गांधी यांच्या नावाला 24.7% लोकांची पसंती आहे आणि अमित शहा यांच्या नावाला 2.3% लोकांची पसंती आहे. विशेष म्हणजे अमित शहा हे सेकंड इन कमांड मानले जातात, त्यांच्या नावाला खूप कमी पसंती आहे असं आपल्याला बघायला मिळतं. अमित शहांना 2.3%, राहुल गांधी 24.7%, नरेंद्र मोदी 51.5%. त्यानंतर अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे नेते आहेत 1.8%. योगी आदित्यनाथ ज्यांची लोकप्रियता देशभर शिखरावरती आहे, हिंदुत्व कडवं हिंदुत्वासाठी ते प्रसिद्ध आहेत, त्यांना 1.6%. आणि ममता बॅनर्जी ज्या सातत्यानं केंद्र सरकारशी झगडा करत असतात, लढाया देत असतात, त्यांच्या नावाला केवळ 1.5% लोकांची पसंती आहे. पुढचा जो प्रश्न आहे याच सिरीजमधला तो म्हणजे विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या कामगिरीचं मूल्यांकन कसं करता. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला लोकसभेला विरोधी पक्षनेताच नव्हता, कारण की तेवढे खासदार सुद्धा लोकसभेमध्ये निवडून आलेले नव्हते. या वेळेला 99 खासदार निवडून आल्यानंतर राहुल गांधींनी ही धुरा स्वतः आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. उत्कृष्ट म्हणणारे लोक जे आहेत ऑगस्ट 2025 मध्ये 27.9% लोक म्हणत होते की त्यांची कामगिरी जी आहे ती उत्कृष्ट आहे आणि फेब्रुवारी 2025 पर्यंत ती कामगिरी जी होती ती 24.8% लोक म्हणत होते की ती उत्कृष्ट आहे. म्हणजे ऑगस्ट 2025 उजाडेपर्यंत त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते. चांगली कामगिरी असं म्हणणारे लोक जे होते ते फेब्रुवारीमध्ये होते 24.1%. आता ऑगस्ट येता येता त्याच्यामध्ये थोडी घसरण झालेली आहे. 22.4% लोक म्हणतात की त्यांची कामगिरी चांगली आहे आणि सरासरी कामगिरी असं म्हणणारे लोक फेब्रुवारीमध्ये होते 17.6% आणि ऑगस्टमध्ये ते 16% आहेत. पण उत्कृष्ट कामगिरी आहे असं म्हणणारे लोक वाढलेले आहेत. जवळपास 3%ची वाढ राहुल गांधींच्या कामगिरीचं मूल्यांकन करताना झालेली आपल्याला बघायला मिळते. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे की सर्वात उत्तम कामगिरी असलेले देशातील टॉप 10 मुख्यमंत्री कोण. जरी पंतप्रधान पदासाठी योगी आदित्यनाथ यांना पसंती नसली तरी सुद्धा टॉप 10 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव जे आहे ते पहिल्या क्रमांकावरती आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती ममता बॅनर्जी आहेत ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर 4, 5 आणि 6 नंबरवर कोण आहे तर 4 नंबरवरती नितीश कुमार आहेत, बिहारचे मुख्यमंत्री. 4.3% त्यांना मतं होती. त्यानंतर MK स्टॅलिन 5 नंबरला आहेत, पिनाराई विजयन केरळचे 6 नंबरला आहेत, रेवंत रेड्डी जे आहेत ते तेलंगणाचे आहेत 7 नंबरला. 8 नंबरला मोहन यादव जे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत. हेमंत बिस्व शर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत ते 9 नंबरला आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे 10व्या क्रमांकावरती आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची पॉप्युलरिटी अधिक असली तरीसुद्धा देशामधली जी यादी काढलेली आहे टॉप 10 मुख्यमंत्र्यांची त्या यादीमध्ये मात्र त्यांचं नाव जे आहे ते तळाला असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यामुळं ही जी माहिती आहे ही खूप इंटरेस्टिंग आकडेवारी आहे. आता सुरुवातीला चर्चेला सुरुवात करताना शैलेंद्र सर मी तुमच्यापासून सुरुवात करेन की ज्या पद्धतीनं आपण बघतोय राहुल गांधींचा परफॉर्मन्स बघितला, पुढचा पंतप्रधान कोण त्याबद्दलची आपल्याकडे ज्या वेळेला चर्चा सुरू झाली मग किंवा लोकांना विचारलं त्यावेळेला लोक म्हणतात की नरेंद्र मोदी यांनाच 51% लोकांची पसंती. याचा अर्थ असा आहे का की अजूनही देशामध्ये मोदींचं गारुड कायम आहे. ज्या पद्धतीच्या वावड्या उठल्या जातात, ज्या पद्धतीच्या चर्चा होतात, ज्या पद्धतीनं केंद्रामध्ये किंवा त्यांचा करिश्मा कमी होतोय असं सांगितलं जातं, ज्या पद्धतीनं संघाच्या वतीनं निवेदनं येतात किंवा एखादं सूचक वाक्य केलं जातं, त्यानंतर सुद्धा नरेंद्र मोदी 51% आणि राहुल गांधी 24%. पण इंटरेस्टिंगली जे सेकंड इन कमांड आहेत अमित शहा ज्यांचं नाव खूप आघाडीवरती घेतलं जातं 2.3% लोकांची पसंती आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग नाव आहे जे योगी आदित्यनाथ की ज्यांची सुद्धा खूप चर्चा होते 1.6%. ह्या आकड्यांकडे बघितल्यानंतर अजून सुद्धा निर्विवाद नेते म्हणून नरेंद्र मोदीच आहेत असं म्हणायचं.
नाही, आज मी तिला नरेंद्र मोदी निर्विवाद या देशाचे नेते आहेत, पंतप्रधान पदावर आहेतच, परंतु लोकांच्या जनमानसातली त्यांची प्रतिमा आहे ती उजळ. त्याचं कारण असं की आत्ताच पहलगाममधली घटना घडली आणि ऑपरेशन सिंदूर झाले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जसं वाजपेयींच्या काळात कारगिल झालं होतं, कारगिल झाल्यानंतर अख्ख्या देशाने त्यांना पाठिंबा दिला होता, कारण त्यावेळेला पाकिस्तानने आगळीक केली होती आणि एक साधारण अंडरस्टँडिंग असतं त्या भागामध्ये, वरती डोंगरावर कोणी थांबत नाही, त्या काळात आपण खाली आलो आणि ते गेलेच नाहीत. म्हणजे एक प्रकारे ते चिटिंगच होतं पाकिस्तानच्या बाजूने. पण तरीही ती भारतावरची नामुष्की असताना सगळे लोक अटल बिहारींच्या मागे उभे राहिले, विरोधी पक्ष देखील उभे राहिले होते कारगिलच्या वेळेला, अख्खा समाज आणि देश राहिला होता. तसंच पहलगामची घटना अशी होती, न भूत न भविष्यती, म्हणजे अभूतपूर्व घटना, कारण त्याच्यामध्ये टुरिस्टना मारलं गेलं होतं. 25 टुरिस्ट भारतातले आणि 1 नेपाळी असे लोक मारले गेले होते आणि त्यामुळे एक प्रकारची संतापाची जी लाट होती. आणि त्यानंतर झालेलं ऑपरेशन सिंदूर, कुठेही राष्ट्रभक्तीचा नारा दिला ना की लोकांना त्याच्या मागे यावं लागतं, त्याची चिकित्सा केली जात नाही जनरली. म्हणजे राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले, आपली विमानं पडली का वगैरे, याची उत्तरं आता येतात पुढे हळूहळू. परंतु आज जे 50% जास्त लोकांना मोदी पंतप्रधानपदी योग्य वाटतं, त्याचं कारण असं की ते यशस्वी पंतप्रधान आहेत, तिसऱ्यांदा झालेले आहेत, तोही इतिहास घडवला आहे. आणि त्यांची खासदार संख्या कमी झाली असली तरी देशातला सर्वाधिक लोकप्रिय नेता आज मोदी येथे मान्य करावं लागतं. पण याचा अर्थ त्यांना पर्याय नाही असं नाही. आणि जी राहुल गांधींना 24% 25% मतं आत्ता मिळाली आहेत, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या 3 निवडणुका हरलेल्या आणि मायनॉरिटीत गेलेल्या, म्हणजे मागच्या वेळेला विरोधी पक्ष नेता होणार नाही, 1% खासदार नाहीत, अशा पक्षाचे 99% खासदार आले. आणि त्यांना 24% लोक जर या सर्वेमध्ये म्हणत असतील की राहुल गांधी पुढचे पंतप्रधान होऊ शकतात, ती लक्षणीय गोष्ट मानली पाहिजे. कारण असं की आज भाजप तिसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर सत्तेवर आहे. आता एनडीएचं सरकार आहे, पण भाजपच मोठा पक्ष आहे. समजा एखाद्या मुद्द्यामुळे, जसं संविधान चाललं नाही तशा प्रकारे एखाद्या मुद्द्याने समजा जनमत विरोधी गेलं, काही भ्रष्टाचाराची प्रकरण आली, अनेक गोष्टी घडू शकतात. ट्रम्प यांनी लादलेली जे निर्बंध आहेत त्यातनं देशाला खरंच काही फेस करावं लागलं पुढे. जसं सिंधू नदीच्या करारानंतर पाकिस्तानला काही काळाने कळणार आहे काय हाल होतात ते, तसं जर देशाला काही आर्थिक पातळीवर खूप मोठी वाईट बिकट परिस्थिती आली आणि मोदी अप्रिय झाले, तर क्षणार्धामध्ये ही जनता सगळी जी 24% आहे ती 74%पर्यंत राहुल गांधींना न्यायला पुढे मागे पाहणार नाही आणि ते पंतप्रधान होऊ शकतात. आणि हे लोकांना आज फार फार अशक्य वाटेल, मी काहीतरी भलतंच बोलतोय असं वाटेल, परंतु या देशातली जनता असंच कौल देते की जो नकारात्मक कौल असतो हा नको म्हणून त्याला फार गुणात्मक देत नाहीत. तीच गोष्ट अमित शहाच्या बाबतीत आहे. या सर्वेत जरी त्यांना 1.3% वगैरे दिसत असले तरी ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सगळ्या यंत्रणा मोदींना पाय उतार करायसाठी मजबूर करतील, त्यावेळेला त्यांचा स्वभाव चॉईस जर अमित शहा असले तर हीच पसंतीची मतं 1%वरून 70%वर येतील. कारण असं की आज जे 50% नरेंद्र मोदींच्या बाजूला आहेत ते त्या परिवाराची पण मतं आहेत ना, त्यांच्या मागचे मतदार ह्या सगळे त्याच्यात आहेत. आपण काय असा सर्वे नाही केलेला की यात RSSचे कोणी मतदार घेतलेत, काँग्रेसचे घेतलेत आणि त्यांना विचारले कोण पॉप्युलर आहे, असं नाही आहे. हा रॅन्डम सर्वे आहे ना. मग रॅन्डम सर्वेमध्ये जर संघ परिवार उजव्या विचारसरणीने भाजपने आमचा नेता अमित शहा असं ठरवलं, उद्या योगी आदित्यनाथ ठरवलं फॉर दॅट मॅटर, त्यांची ही पॉप्युलरिटी अशीच असेल. कारण ते पक्ष, ती विचारधारा, ते सगळं मागे असेल त्यावेळेला. आणि त्या खुर्चीचा म्हणजे एकनाथ शिंदेची प्रतिमा आपण आज बघतोय, ते कधीही मुख्यमंत्री होणार नाही असं वाटतं. इंडिव्हिज्युअल, त्यांची पॉप्युलरिटी इंडिव्हिज्युअल मानली जाते. नाही, पण त्याच्या मागे सुद्धा हा परिवार आहे. हा मोदी हा ब्रँड आहे, लक्षात घ्या. मोदी हा ब्रँड आहे. मोदी हा नेता आहे का तर आहे, पण तो संघविचार, RSS उजव्या विचारसरणीने उभा केलेला ब्रँड आहे आणि त्यासाठी सगळे पॅरामीटर्स फिट बसणारा ब्रँड आहे. म्हणजे कसं तर ते OBC आहेत. आज आपण महाराष्ट्रात जे बघतोय, जरांगे पाटील येतात आपल्या दारावर थडकतात मुंबईच्या, आज OBC एक गठ्ठा भारतामध्ये भाजपच्या बाजूला गेलाय. ती छोटी वोट बँक नाहीये. मोदी हे त्याचं एकीकडे प्रतिनिधी आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादाचे पण आहेत, तिसरीकडे अँटी काँग्रेस विचारधारेचे पण आहेत, अनेक पदर आहेत त्याला. म्हणून मोदींना जी 51% मतं आहेत ती फक्त वैयक्तिक मोदी म्हणून नाही आहेत. ती विचारधारा, पंतप्रधान पद, तिसऱ्यांदा सरकार येणं, सिंदूरची बॅकग्राऊंड, हे सगळं. आणि या सगळ्या बॅकड्रॉपवर जर राहुल गांधींना 24% मिळत असतील तर ते लक्षणीय आहे, दुर्लक्ष करण्यासारखं नाही. मग आता बोटे सर, ब्रँड इन मेकिंग म्हणायचं का राहुल गांधींना? कारण ज्या राहुल गांधींना मला आठवतंय की 2014 पासून अनेक सर्वेज आपण केलेले आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये आपण काम करतो, पण वेगवेगळे सर्वेज आपण केले, ते आपण बघतोय की या सर्वेजमध्ये कुठे 2%, 7%, 5%वरून राहुल गांधी थेट 24%वर पोहोचलेले आहेत. आणि दुसऱ्या इंटरेस्टिंगली, योगी आदित्यनाथ यांची पॉप्युलरिटी देशभर आहे, त्यांची इथं महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये सुद्धा सभा झालेल्या आहेत, त्यांना मागणी होती, पण त्यांना केवळ 1.6% लोकांची पसंती दिसते. यातलं मला असं वाटतं की राहुल गांधींच्या बाबतीत तुम्ही जे निरीक्षण नोंदवलं ते खरोखर तसंच आहे की भारतीयांच्या मनात पंतप्रधान मोदींना पर्याय म्हणून ज्या पद्धतीने राहुल गांधींची लोकप्रियता वाढताना दिसते की 24.7 वर जाणं म्हणजे त्यांची ती वाढ होते आहे. आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते म्हणून ती जी कामगिरी ते बजावतात आहे
त्याचाही फायदा त्यांना यात नक्कीच होताना दिसतो. एक गंभीर नेतृत्व म्हणजे हॅशटॅग पप्पूपासून तुम्ही म्हणालात ते अगदीच नाममात्र दखल घ्यावी की घेऊ नये अशा प्रकारची टक्केवारी, आणि ही इतकी चांगली टक्केवारी कन्सिस्टन्सी पण या काळामध्ये दिसली आहे, चांगलीच दिसली आहे. म्हणजे 2019 परदेशात वगैरे ते गेलेले नाही बराच काळ. हो हो तेही झालेलंच आहे तसं. एक मुद्दा आणखी यातला पाहणं म्हणजे हे नक्कीच आहे. पहा, अमित शहाची 2.3 किंवा योगी आदित्यनाथची 1.6 दिसणं, कारण पक्षाची त्या विचारांची, हिंदुत्ववादी विचारांची मतं स्वाभाविकरित्या पहिला चॉईस म्हणून मोदींकडे जाणार आहेत. त्यामुळे ते तसं झालेलं आहे. परंतु तसा अन्याय आहे योगी आदित्यनाथ आणि अमित शहावर. परंतु एक मुद्दा यातला आहे ना, तो इंटरेस्टिंग आहे की अखिलेश यादव त्यांना 1.8 मिळत असताना पसंती, तिथं मात्र योगी आदित्यनाथांना 1.6 मिळणं. कारण लक्षात घ्या, शेवटी ते राज्याचे नेते आहेत. युपी मधले मतदार मत या सर्वेमध्ये भाग घेताना त्यांना कुठेतरी योगी आदित्यनाथांबद्दल असणारच ना, एक आपुलकी, एक वेगळा जिव्हाळा. मात्र इथं ते मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय. आणि मग त्या संदर्भात पाहिलं तर गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाना 2.3 आणि योगी आदित्यनाथांना 1.6, हे सुद्धा म्हणजे फार काय तसं हे म्हणता येत नाही. यात अर्थातच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या सर्वेत समावेश नाही, नाहीतर त्यांचंही आपल्या लक्षात आलं असतं की कशा पद्धतीनं ते. पण याचा अर्थ असा काढायचा का की जोपर्यंत नरेंद्र मोदी आहेत तोपर्यंत राहुल गांधी यांना चान्स नाहीये, कारण की आकडेवारीमध्ये थेट दुप्पट फरक दिसतोय ना. म्हणजे नाही असं म्हणणं योग्य नाही वाटत मला. चान्स नाही म्हणण्यापेक्षा आपल्या देशातल्या निवडणुका, एखादी लाट येते, एखादं भ्रष्टाचाराचं प्रकरण येतं, एखादी काहीतरी गडबड होते. जसं मौत का सौदागर या एका वाक्यावर गुजरातची निवडणूक मोदींनी फिरवली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनं त्यांना हरवणं शक्य झालं नाही, कारण ते बंगालीत नाही बोलू शकत तिथल्या जनतेशी. तसंच जर देशातल्या जनतेचा मूड बदलला तर हे 24% 60% जातील आणि त्यावेळेला मोदी कदाचित त्यावेळेच्या सर्व 30%वर येतील. वी नेव्हर नो. त्यामुळे मला असं वाटतं की आता जे आपण जे मुख्यमंत्री पण दाखवलेत ना वेगवेगळे, तर त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांना त्यांच्या प्रादेशिक मर्यादा खूप आहेत. म्हणजे त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांमध्ये पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान हे जे आहे ना, हे फार सापेक्ष आहे. त्याचं कारण असं की यातले सगळे राष्ट्रीय पातळीवर आले. आणि मी जसं म्हणालो, समजा आपण हे हायपोथेटिकली म्हणजे हायपोथेसिसला फार हायपोथेटिकल प्रश्नांना राजकारणात प्रत्यक्षात उत्तर मिळत नाही, कारण राजकारण हा व्यवहार असतो. पण समजा मोदी नाहीच आहेत या सगळ्या पटलावर, तर काय होईल? तर यातले अनेक मुख्यमंत्री खूप मोठी मेजॉरिटी मिळवू शकतील मतांची, लोकांच्या. कारण असं की मोदी नसतील त्यावेळेला, तो सिनारिओ सपोज मोदी नाही आहेत असा विचार करता येत नाही, हायपोथेटिकली करता येत. पण बघा, मोदींची पसंती जी आहे ती काही कमी झालेली नाही, 50% म्हणजे वाढलेली पसंती. असं काय बदललं की राहुल गांधींना अचानकपणे लिफ्ट मिळते किंवा लोकांच्या मनामध्ये स्थान मिळते? असं काय बदललं राहुल गांधींमध्ये? असं काय फरक झाला असं तुम्हाला वाटतं? अभिजित, एक लक्षात घ्या पुन्हा की मोदींची लोकप्रियता कमी झाली नाहीये, पण ती प्रचंड वाढली आहे का आधीच्या सर्वे पेक्षा? जर त्या आकड्यांची तुलना करता आली तर आणखी जास्त याच्यावर बोलता येईल आपल्याला. कारण ऑपरेशन सिंदूर हा इतका मोठा त्यांच्यासाठी एक प्रकारे बुस्टर येऊन गेलेला आहे. आणि त्यानंतरचा हा सर्वे आहे, त्या ऑपरेशन सिंदूर बद्दल स्वाभाविक आहे कोणत्याही भारतीय नागरिकाला एक अभिमानच वाटणार. ज्या पद्धतीने अचूक लक्षवेध केला गेला, जे काही मांडणी केली गेली, संपूर्णपणे माध्यम त्यावर होती, तर त्याचा मानसिकतेवर परिणाम होतोच होतो. त्या प्रमाणात ही वाढ झाली आहे का याची आता समोर आकडेवारी नसल्यामुळे सांगता येणार नाही. मात्र त्याच वेळी राहुल गांधींच्या बाबतीत तुम्ही जे विचारलंय की राहुल गांधींच्या बाबतीत एवढं नक्की आहे की गेले काही वर्ष म्हणजे राफेलच्या बाबतीत कितीही त्यांच्यावर टीका होऊ द्या, मात्र ज्या आक्रमकतेने ते पुढे गेलेले, चौकीदार चोरवाला कॅम्पेन त्यांना मागे त्या शब्दांवर आक्षेप आला, सर्व ठीक आहे. परंतु यावेळेचं त्यांनी ओट चोर ज्या पद्धतीनं लावून धरलेलं आहे, पुन्हा त्यांचं ते प्रेझेंटेशन जे केवळ सुशिक्षितच नाही तर अगदी अल्पशिक्षित मतदार सुद्धा लोकल ट्रेनमधली चर्चा पाहिली, बसमधली चर्चा पाहिली, चहाच्या स्टॉल्सवरची चर्चा पाहिली, तर लक्षात येतं लोकांना असं वाटतं, म्हणजे पूर्णपणे कन्व्हिन्स आहेत का लोक? 100% नाही म्हणतायत तसं आत्ताच, ते पुढे पाहूच. परंतु त्यातून राहुल गांधी या नेत्याची एक गंभीर नेता, राजकारण केवळ कराचं म्हणून करणारा नेता नाही, लादलं गेलेलं नेतृत्व नाही, तर प्रत्यक्षात मुद्दे आधारित राजकारण करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा तयार होताना दिसते. लादलं गेलेलं नाही असं फार मला वाटतं की ते थोडं बोल्ड स्टेटमेंट आहे. बिकॉज 2-3 इलेक्शन्समध्ये खूप सारा म्हणजे अध्यक्ष कोणी व्हायचं यावरून जो घोळ झाला आणि G23ने जी लेटर्स लिहिली त्याच्यानंतर ज्या पद्धतीने G23तल्या नेत्यांचे परखच्चे उडाले आणि ते आज कुठेच शोधावे लागत आहेत.
म्हणजे मोस्टली ते सोडून गेले. तर एका प्रकारे राहुल गांधी हे काय काँग्रेसच्या नेत्यांची किंवा काँग्रेसी लोकांची पसंती आहेत. ठीक आहे, त्यांचा परफॉर्मन्स सुधारला असेल, पण ती काँग्रेसची पसंती आहेत.